कडेगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शेकडो मोजणीची प्रकरणं गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून प्रलंबित असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तातडीच्या आणि अतितातडीच्या मोजणीसाठी शासन अतिरिक्त फी आकारत असतानाही प्रकरणं मात्र वेळेत निकाली काढली जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते नारायण काका वाघमोडे यांनी कडेगाव भूमी अभिलेख कार्यालयाला थेट इशारा दिलाय. 7 दिवसांच्या आत सर्व प्रलंबित मोजणी प्रकरणं निकाली काढावीत, अन्यथा कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. या संदर्भात भूमी अभिलेख उपधीक्षक सतीश चव्हाण यांना शेतकरीखील देण्यात आले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नागरिकांना दाखले, नकाशे आणि उतारे वेळेत मिळत नाहीत. तसेच कार्यालयामध्ये एजंटगिरी वाढल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. यावेळी अशोक काका कुलकर्णी, अमरदीप मोरे, गोरख महाडिक, विशाल साळुंखे, बारासो बापू पवार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. निवेदन देतो उपाध्यक्ष तालुक्यामध्ये तुम्ही या कार्यालयात प्रलंबित अनेक मोजणीची तुमच्याकडे कर्मचारी कमी, आम्ही 6 महिन्याला बघतोय कर्मचारी कमी आहेत, अनेक प्रकरण कमी आहेत, म्हणजे प्रलंबित असे आहेत की तातडीची मोजणी शासनानं महाराष्ट्र सरकारनं आम्हाला तातडीची मोजणी किंवा अतितातडीचा अर्थ सांगावा. 6 महिने जर प्रकरण निकाल निघत नसले तर तातडीचं अतितातडी सरकार पैसे का भरून घेते? आणि गेले 6 महिने आम्ही साहेबांच्याकडे येतो, याच्याकडे कर्मचारी 3-4 माणसंच आहेत, मग यांनी काम तर कसं करायचं हा एक दुसरा प्रश्न आहे. शासनाला जर आमदार फोडायला वेळ मिळत असेल, 50-50 आमदार कुठून याच्याकडे येत असेल तर कडेगाव सारख्या तालुक्याच्या लेवलला एक 5-10 कर्मचारी देऊ शकत नाही सरकार. हे या सरकारचं सुद्धा अपयश आहे. तर काय केले मला आता 2 परवाना मिळाले नाही पण साहेब आता का आम्ही तुमच्याकडे आता गावकडे येऊन एक सरासरी प्रकरण आहे, तुम्हाला काय बरोबर फोन मागच्या 10 झाले अतितातडी तुम्हाला पैसे नाही. बरोबर आहे. 6 महिने पैसे प्रकरण जवळजवळ 166 प्रकरण लावलं. मागच्या महिन्यात खरं सांगताय कोण बघूया दुसरी कोण म्हणजे आम्हाला कागद काढता नाही तर एजंट बरोबर तुम्ही असं आज देत नाही तुझ्या आसपास मिळते. आणि ह्या काकांचं प्रकरण 2021 पासून हे वयस्करांचं वय बघा, हे फिरते तिथे हेलपाडा घालते, यांची कागद आदेशाची कागद गायब आहे. तर यासाठी आता सांगली कार्यालयाकडून साहेबांनी जे आता आम्हाला सूचना दिली तसं तिथं पण आम्ही पाठपुरावा करू. पण साहेबांना विनंती साहेब, एक आठवड्यात ह्याच्यावर तुम्ही आम्हाला योग्य उत्तर दिलं नाही, योग्य कार्यवाही झाली नाही तर आम्ही टाळा ठोकणार. आम्ही शेतकरी संघटनेचे सगळे कार्यकर्ते येणार, भारतीय किसान संघ यात सामील आहे, आमचे सगळे माणसं बाहेर थांबवले आम्ही तुम्हाला त्रास कधी दिलेला नाही. तर तुम्हाला आम्ही एक आठवड्याची मुदत देतो आणि मग आमच्यावर काय गुन्हा दाखल व्हायचा तुम्ही आम्हाला या 2-3 विषयावर काय मार्ग दाखवत नाही तर संघर्ष होणार आणि आम्ही टाळा ठोकणार.